नमस्कार मित्रांनो, मी संकेत गुरु स्वागत करतो तुमचं आपलं यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अर्जुन कला मंदिर. तर मित्रांनो, तुम्ही ह्या वर्षीची सगळ्यात महाग भाजी खाल्ला असाल काय? तर महाग म्हणजे एकदम अशी 1000 रुपये, 1200 रुपये, 1500 रुपये किलो अशी. तर चला दाखवतो ती भाजी. तर आपण आलोय त्याच भाजीच्या बागेमध्ये आमच्या कोकणात. तर चला दाखवतो. तर ही बघा, ही आहे ती भाजी, म्हणजे काजू. तर हा आहे सुका काजू, म्हणजे सुकलेला आहे काजू. आणि आपण ज्याची भाजी करून खातो ना, तर हा बघा, हा ओला काजू. याच्या आतमधला गर आपण काढून खातो. तर आता आपण आलेलो आहोत आमच्या बागेमध्ये. तर ही बघा आमची बाग पुढपर्यंत आहे. तर आपण आता पाठून सुरुवात करूया. तर चला जाऊया पुढे. तर जास्त झाडं नाहीत आमच्या बागेमध्ये, फक्त 100-1 आहेत. तर जाऊया पुढे. तर हे बघा, ही मोठं झाड आहे, ती पाठीमाग आहे ती. आणि ही छोटी आहेत, म्हणजे 1-2 वर्ष झाले असतील लावून, ती आहे. आणि ही पाठीमागं आहे ती, हे पाठीमागं मोठी मोठी झाडं दिसतात, ती जवळजवळ माझ्या जन्माच्या अगोदरचीच आहे. अजून आता आपण मध्ये म्हणतानी बाल्टी घे, म्हणतात काजू गोळा करायची घे, पाणी आहे ओतून टाका ना बाल्टी घे. तर हे बघा मित्रांनो, हे बघा, हे झाड म्हणजे आपल्या कोकणातलं लालचंदन. लालचंदन आहे, खैर आहे, खैर. म्हणजे आतून लाल असतं ते, आणि तेवढे भरपूर पैसे येतात त्याचे पण. तर चला दाखवतो आता पुढची बाग. तर आता आपण आलोय जवळजवळ पुढे. काल पण येऊन गेलेलो बागेमध्ये, आणि आज रोज थोड्या पडलेले असतात, ते थोड्या घेऊन जायच लागतात रोजच्या रोज. नाहीतर काय होतं माहिती आहे, डुक्कर आणि शाळींदर, उंदीर बिंदीर काजू खाऊन टाकतात, म्हणजे होलबिल पाडतात. नंतर दाखवतो तुम्हाला कसे खातात ते काजू बिजू, डुक्कर बिकर ते, आणि उंदीर बिंदीर. माकडं पण घेऊन जातात काजू त्याच्यामुळे. तर हे बघा, आपण आलेलो आहोत आता टोकाला बागेच्या. ही ती बाग संपली. ह्या जागेला आम्ही गडगा म्हणतो, कारण आमच्या आजोबाने हे बघा, हा पूर्वी गडगा घालून घेतलेला बागेला पूर्ण, म्हणून गडगा म्हणतो आम्ही त्याला. आणि हे बघा, हा आहे युवराज, आणि हा आहे मंथन, हा माझा पुतण्या, हा भाऊ आहे चुलत काकांचा पोरगा. तर आता दोघं 10वीची परीक्षा देऊन आल्यात गावी काजू काढायसाठी. म्हणजे मी घेऊन आलो त्यांना काजू काढायसाठी यंदा. तर चला आता काजू काढून घेऊया. पडला रे. तर मित्रांनो, हे बघा, आता ह्या साईडच्या काजू काढून झाल्यात. आणि हे बघा, इथं आता जमा केलेत आम्ही काजू. आणि तुम्हाला दाखवायचं म्हणजे हे बघा, हे आमच्या बागेतली सगळ्यात जुनी जाम म्हणजे काजू. नाहीतर आमच्याकडे कसं होतं माहिती आहे, काजूला जाम म्हणतात. तर ही काजू सगळ्यात जुनी आहे आमच्या पूर्ण बागेतली, म्हणजे भरपूर वर्ष झाली असतील त्याला. तरी अजूनही धरते आहे बघा, चांगली धरते तशी. वरती आहे, त्याच्यामुळं शक्यतो दिसणार नाही. सावकाश चढा, नाही तर पडाच वर खाली. तर मित्रांनो, हे बघा, ह्या एवढ्या काजू केलेल्या आहेत जमा, अजून थोड्याशा करायच्या आहेत. आणि टाक. हे बघा, आमचे बैल आले आहेत बोंडू खायसाठी काजूचा. अरे खायचे ते बिया पण खातील, पिठे दिसली खाली. चल बंड्या चल. बंड्या नाही आता,
चला खाली चला ते खाली. चल खाली या. आवा एक इथे येतोय. आम्हाला बांबू तोडून आले तू काय. बांबू नाही तिकडून खाली. गळ्यात बघ त्याच्या. चल खाली. चल. चल खाताय बघ कशी ती. अरे ती नाही नाही अरे काजू नाही खायता. बोंडा खातो. हा हा मग ही चांगली आहे. चल काजू नाही खायचा. चल राहून दे. चला जाऊन दे. चल चला चला आता पुढच्या काजू काढूया. आम्हाला वाटला काजू पण खाऊन टाकतात की काय, नाही तर घशाच त्यांच्या काहीतरी व्हायचा. तर मित्रांनो आता मंथन हे बघा हे खाताय. कसा लागला हे. हा असा बोंडू खाल्ल्यामुळे ना थोडा नरड्याच अशी ही लागतात. नरडा म्हणजे गळा. तर गळ्याला थोडा ना असा खवखवता ना गळ्याला. त्याच्यासाठी काय करायचं माहिती आहे, हा बोंडू ना आपण असा उकळवायचा पाण्यात आणि त्याचा रस काढून त्याच्यात साखर आणि थोडे मीठ टाकून खायचा. त्याच्यामुळं खवखवत पण नाही खायचं आणि ज्यूस सारखा मस्त लागतं. ते करून बघा ट्राय एकदा घरी. तरी पण नाही झालता. दोनदा आम्ही रिटेक घेतली कॅच झालायचं, तरी पण एक कॅच झालता येत नाही. टाकू नको कसा व्हिडिओ. काय टाकणार मी. तर मित्रांनो आता आहे बघा एवढ्या भरपूर बांबू काढलेल्या आहेत. भरपूर झाडाच्या आहे एवढ्या, तरी पण एवढ्या कमीच भेटल्यात. कारण काल पण आम्ही येऊन गेलो होतो. आणि कसं आहे माहिती आहे, ह्या वर्षी काजू पण थोड्या कमीच आहेत. त्याच्यामुळं कमीच भेटल्यात आता पण. आणि तुम्हाला सांगायचं म्हणजे बघा माकडाने खाल्लेली. कुठे ही माकडाने खाल्लेली काय जांब आहे. म्हणजे बोंडू आहे हा. माकड खातो असा बोंडू. आणि शाळींद्राने खाल्लेली बटी ठेवली आहे बघ. ती घेऊन दाखव तुम्हाला. शाळींद्र म्हणजे माहिती असेल ना, पाठीवर असा काटे असतात तो वाला प्राणी. तर तो पण असा फिरतो इथे. आणि तिथे एक त्याचं बीड आहे. बीड म्हणजे असा वय केलेले आहे ना, त्याच्यातून आतमध्ये येतो तो आणि काजी खातो. त्याचं कसं असतं माहिती बघ. ते नाही तिथे तुकडा केलेला आहे बघ काज 2. हे बघ मुदात आहे बघा काजीचा. तर ते 2 तुकडा करतो असा. आणि उंदीर असतो तो काय करतो माहिती आहे, अशा काजूला ना असा होल मारतो इथे. त्या काजूला ना असा एक होल मारतो. ते शालिंदरने खाल्लेली. हां ही शाळींदरने खाल्लेली. तिथे दुसरा तुकडा असेल बघ. हां ती शाळींदरने खाल्लेली अशी एक आहे काज. दाखवशी. ते नाही हे नाही. हां ते उंदराने खाल्लेली आहे. ती वाली शालिंदरने खाल्लेली. आणि ती वाली ही उंदराने खाल्लेली. हां त्याला होल असा असतो. सिंगल होल मारलेला असा तो उंदीर खात तो. आणि माकडं काय फक्त बोंडूच खातात. म्हणजे हा बोंडू असेल तोच खातात. फक्त चावून रस पिऊन जातात निघून जातात ते. पण फांद्या बिंद्या मोडून टाकतात सगळ्या झाडाबिडाच्या. मास्क आलेत कारण कालचे बोंडू आहेत ना, कालचे पालपासून पडलेले असे कुचलेले आहेत ते, म्हणून मास्क. तर हे बघा ही हे अशी त्याच्यात मिळत राहतात. मग त्या काय आपण विकू शकत नाही काय नाही. त्याच्यामुळे टाकूनच द्यायचं लागतात. टाकून द्यायला लागतात. हा बोंडू हा बघा हा बोंडू आहे ना, हा गावठी काजीचा आहे. हे आमच्या गावठी जांबे आहेत. आणि हा वाला आहे हा लालवाला असा हे वेंगुर्ला आहेत. पण ह्याच्यापेक्षा ना हा गावठी बोंडू आहे ना, तो खायला पण चांगला लागतो. मग अशी दाखवला ना त्यांना खाताना थोडा हे लागतो, पण ह्याच्यापेक्षा चांगला लागतो. हा जास्त घशाला खवखवतो. हा तेवढासा काय होत नाही. चव पण चांगली थोडीफार गोड अशी लागते. त्याच्यामुळं खाताना हा बोंडू खायचा. आणि ह्याच्या फोडीपर्यंत करून आपण खाऊ शकतो. म्हणजे कसं ह्याच्या सुरीने अशा फोडी करायच्या आणि त्याला मीठ लावायचं. मीठ लावून पण मस्त लागतं हा बोंडू असा. म्हणून आम्ही पण आता जमा केलेले आहेत थोडेसे बोंडू घरी घेऊन जायसाठी, तसेच खायसाठी आणि ज्यूस बनवायसाठी पण. तर कुठे ते ठेवले, ते बालीत ठेवले होते ना दारू. तर ह्याच्यापासून मित्रांनो हे कुसवून काय ते दारू बिरू बनवतात. पण काय माहिती नाही मला पण एवढं नक्की कसं काय बनवतं. एका व्हिडिओमध्ये बनवूया. नको दारू बिरू नाही बनवत. तर आता बघा जास्त पण नाही झालं. आता थोडीशीच बागेत आम्ही फिरलेलो. किती वाजले किती ते पण माहिती नाही आता. 10 झाडं बस. मित्रांनो आता बघा काजू आले संपत सगळ्या झालं. तर आता आपण राहिलाय काय कुठं बघ, शिल्लक राहिलाय काय नाही ना. पिशवी आहे ती
पिशवी दे. हे बघ. हां ते कच्चे असेच टाक. चला ही बालटी इथे. हे बघा एवढे आता झाले आहेत. आता आपण निघूया पुढं. तर मित्रांनो आता त्या जांभी झाल्यात कुटून आणि तुम्हाला आता मी ते शाहिंद्राचा तिथं होल दाखवतो. तिथून शाहिंद्रा आतमध्ये येतात काजूत आमच्या. ते बघ तिथं खाली बघ बाजूला काटे ते. तर हे बघा हा होल आहे ना. या होलातून शाहिंद्रा आतमध्ये येतात. अजून ना पहिले ना इकडून पासून असं असायचे ते आता एकच होल आहे. तर मित्रांनो तुम्हाला चारोळ्या माहिती असतील ना जे आपण रव्यात टाकतो आणि कशा आपल्या जेवणाबिवणात टाकतो त्याला आमच्याकडे चारा बोरा म्हणतात. आणि त्या चारा बोराचं हे बघा हे झाड आहे ते चारा बोराचं. तुम्हाला बारकी बारकी फळं दिसत असतील किंवा नसतील पण कॅमेऱ्यामुळे. तर हे झाड आहे ते चारा बोराचं. तर खाली पडलेले आहेत का माहिती नाही पण एवढी पिकली नाहीत. नाहीतर तुम्हाला खाली पडलेल्या पण दिसल्या असत्या त्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोकम जे आपण कोकम सरबत पितो आणि जेवणामध्ये कोकम बिकम टाकतो ना त्याचं झाड दाखवतो. तर हे बघा. तर ह्या वर्षी नाही धरलं आहे. गेल्या वर्षी थोडं धरलं होतं. रोपटंच आहे अजून म्हणजे जास्त पण एवढं पण मोठं नाही झालेलं ते छोटंसंच झाड आहे. तर गेल्या वर्षी धरलं होतं यंदा धरलं नाही. तर हे बघा ते हे झाड आहे ते. आणि अजून पण आहेत 2-4 मागे झाडं अशी आहेत झाडं इथे. अजून एक तुम्हाला दुसरं एक झाडं दाखवतो पुढे गेल्यावर तिकडे. तर मित्रांनो हे बघा अर्ध्या काजू काढून झाल्यात आपल्या. आणि बघा ही बालडी भरली आहे थोडीशी आणि वरती पण काढायच्या आहेत. हे काय हां हां हे बघा मगाशी तुम्हाला बोललो ना. लाल माती झाली. तर मगाशी तुम्हाला बोललो ना डुकराचा होल आहे म्हणून इथे. तर हा बघा तो होल. हा बघा हां हा बघा इथून डुकर येतो खाली. एवढी म्हणजे ह्याच्यातून डुकर असा आतमध्ये येतो ह्याच्यातून. मग तुम्हाला दाखवलं ना मगाशी ती मोठी जाम ती तिथे. तर तिथून डुकर असा येतो आणि हे बघा हा मागचा होल दिसतोय ना ह्याच्यातून असा आतमध्ये जातो. आणि तिथून एक आंब्याचं झाड आहे बघा वरती. त्या तिकडून असं वरती जातो असं कारण तिथून आतमध्ये अशी वाट गेलेली आहे छोटीशी. त्याच्यामुळे तिथून वरती जात असेल डुकर. तर मित्रांनो हा बघा हा येतो फणस. दाखवतो. हा आमच्या पप्पाने लावलेला पप्पांचा हात झाड आहे. फणस धरतात पण एकदम वरती टोकस. त्या बघा ते तो एक तिथे दिसत असेल तुम्हाला. आणि तिकडे एक आहे दरवर्षी म्हणजे काढता तो बघा तो किती उंच टोकाला आहे बघा. तो म्हणजे दिसतच नाही घालून एवढा उंच टोकाचा. असं रोज दरवर्षी भरपूर उंच धरत जातात. आणि हे खाली आहे हे 2-3 झाड आहेत. आणि ते कोंड्याचं बेट हे दिसतंय इथे कोंड्याचं बेट आहे. आणि इथे एक ते बघा ते दिसतंय ना काजूच्या पाठी ते कोंड्याचं बेट. आणि ही आमची दुसरी जमीन. बघा इकडे दुसरी जमीन आहे. तर चला लवकर काढूया. कुठे वारूड आहे मुंग्यानी सोडलेलं आहे वारूड पण ते फुटलं आहे आता. तर चला बघूया आता बाकीच्या काजू पण काढूया आणि घरी जाऊया लवकर. गेट लाव. तर आता आम्ही गेट लावून आता निघतोय घरी. तर चला. तर मित्रांनो आता दुपारचे वाजलेत 12 आणि आमच्या काजू काढून झाल्यात. आणि आता आम्ही चाललोय घरी. तर हे बघा एवढ्या काजू भेटल्यात 4-5 किलो असतील फक्त. तर त्या काजू काढून आम्ही चाललोय आता घरी. तर उशीर पण झालाय 12-12:30 वाजले असतील काय माहिती नाही बघितलं नाही घड्याळामध्ये. तर मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ आपले पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो आपले काही लोक आपला चॅनल बघतात आणि सबस्क्राईब करत नाही. तर प्लीज सबस्क्राईब करा. त्याच्यामुळे कसं आम्हाला नवीन व्हिडिओ बनवायला पण जरा बरं वाटेल. तर असंच आपलं चॅनल पाहत राहा आणि आनंदी राहा. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.